मोदींचं गुणगान गायल्याबद्दल मोहन भागवतांवर दैनिक सामनामधून टीका करण्यात आली आहे। भागवतांनी लोकशाही संविधान संकटात आलं त्यावर बोलायला हवं होतं असंही दैनिक सामनामध्ये म्हणण्यात आलंय। भागवतांच्या भाषणामध्ये मार्गदर्शक दिशादर्शक वगैरे काहीही नव्हतं। संघ मोदी शहांच्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल दैनिक सामनामधून आश्चर्यही व्यक्त करण्यात आलंय। तर सामनामधून कशा रीतीने टीका करण्यात आलेली आहे आपण हे महत्त्वाचे मुद्दे पाहतोय। देशाची संस्कृती एकात्मता मोदी शहांच्या राजकारणामुळे संकटात आली आहे। संविधान संसद न्यायव्यवस्थेचा मोदींमुळे बोजवारा उडालाय। जनक्षोभ जन आंदोलन हे जनतेला स्वातंत्र्य व लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत। स्वातंत्र्य आणि लोकशाहीने दिलेले अधिकार दडपता येणार नाहीत। लोकशाही निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट हुकुमशहाच्या कोठ्यावर मुजरे झाडतायत। मोदी शहांच्या कारभाराचं तुणतुणं वाजवायला डरपोक आणि भाडोत्र्यांची मोठी फौज आहे अशा शब्दांमध्ये सामनामधून टीका करण्यात आली आहे। तर सामनाच्या या अग्रलेखावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी एक एक्स पोस्ट केली आहे। नेमकं काय म्हणतात केशव उपाध्ये आपण पाहूयात। सरसंघचालक मोहनराव भागवतांपासून ते प्रत्येक संघ स्वयंसेवकासाठी देश सर्वतोपरी असतो। राहुल गांधी पवारांच्या मर्जीसाठी होत हो मिसळायला ते काय थोडंच उद्धव ठाकरे आहेत। उद्धव ठाकरेंच्या पिपाणीला सिंह गर्जना म्हणणारे संजय राऊत आहेत असाही सवाल केशव उपाध्यांनी उपस्थित केलाय। ठाकरे